मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा आंदोलनामध्ये उतरले आणि या आंदोलनाच्या मागे इतर कुणाचा हात असता तर एकाही मराठ्याला आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे। झी 24 तासला दिलेल्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये जरांगे बोलत होते। आंदोलनामध्ये इतर नेत्यांचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते असंही जरांगेंनी म्हटलंय। आपल्याला आरक्षण हवंय, राजकारण करायचं नाहीये असंही जरांगेंनी स्पष्ट केलं। तर मराठा आंदोलनामागे कोण आहे हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न झाला। शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राहुल गांधी ते पार फडणवीसांचंही नाव मराठा आंदोलनाच्या सोबत जोडलं गेलं असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। ते म्हणतात की तुमच्यामागे कुठेतरी ताकद आहे, तुम्हाला रसद पुरवली जाते। त्यातही विशेष करून ते नाव घेतं की शरद पवार पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला रसद पुरवली जाते असा आरोप तुमच्यावरती वारंवार होतो। त्या माणसाला मी सत्य सांगतो, आजची दिवसातला मी कधीच बोललो नाही। ते हल्ला झाला, आमच्या मायामावल्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। शरद पवार साहेबापासून ठाकरे साहेबांपासून सगळ्या पक्षाचे लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळ्यांचे लोकांना तांबर एक घोट पाजायसाठी कव्हाना आले, आधार द्यायला आले, पाठण हात फिरायला आले। बारीक बारीक लेकरं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। ती माणुसकी होती, माणुसकी। हे जर आंदोलन कोणाच्या म्हणण्यावर असतं ना, मी माझ्या मराठ्याला एक बी प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो। आणि इतक्या दिवस हा टेम्पो करोडाचा असाच कधीच चालू शकत नाही, कधीच चालू शकत नाही। आणि दुसरे असते ना, ढेंगाणा घालून मोकळे झाले असते आत्तापर्यंत। दोन जिवंत उदाहरण देतो। वाशीतून माझे पोरं ते अधिसूचना घेतली, वापस आले शांततेत, नेत्याचा हात असताना जागेवर दंगली केल्या असत्या। आत्ता JR काढल्याच्या नंतर सुद्धा म्हणले असते सरकार असतं दुसरं पाठीमागून असते, म्हणले असते उलटेले गोंधळ घाला, आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं। आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, यांनी सगळं शोधलंय म्हणतो आम्ही तुम्हाला। आमच्या मागे शरद पवार आहेत का, अजित पवार आहेत का, शिंदेसाहेब आहेत का, उद्धव ठाकरे आहेत का, परत ते नाना पटोले साहेब किंवा काँग्रेस राहुल गांधी आहेत का, परत एकनाथ शिंदे साहेब आहेत का, असे सगळे शोधले यांनी, यांना कुणीच दिसलं नाही। एकदा तर म्हणले आम्ही शरद पवारचेच लोक आहेत, एकदा म्हणले नाही काँग्रेसचे, एकदा म्हणले नाही कोणाचेच नाही, ते शेतकरी ते शेट्टींचे असतील, नाही म्हणले ते बी नाही, म्हणले आता हे ना उद्धव ठाकरेंचे ते नाही सापडलं, म्हणलं नाही हे राज ठाकरेचे आहेत, ते नाही सापडलं यांना, म्हणले नाना पटोलेचे दिसतात बहुतेक, ते नाही सापडलं यांना। नंतर म्हणले तर आपल्या सगळ्याच्या डोक्याच्या बाहेरचं आहे एकनाथ शिंदे साहेबाचे, एकनाथ शिंदे साहेबाचं नाही सापडलं, आता म्हणतात फडणवीस साहेबाचे, यांचं थोबड हाणले पाहिजे चापलानी। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, जरांगे पाटलांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली असेल। अंतरवालीमध्ये जाऊन खरं तर हा टू द पॉइंट हा विशेष मुलाखतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं आहे। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी शरद पवारांच्या पक्षाचे लोक या संपूर्ण आंदोलनामागे होते असं देखील वक्तव्य केलं होतं। मात्र या आंदोलनामागे कोणीच नाहीये, कुठलाच राजकीय व्यक्ती नाहीये असं आता जरांगे पाटीलच म्हणतायत। नाही, हा खुलासा केला आहे त्यांनी, ते बरोबर आहे ना। जरांगे पाटलांनी जो खुलासा केला ते चांगलं झालं, कारण त्यांनी हे स्वतःहून उत्स्फूर्तपणे मराठा आंदोलन हे सुरू होतं, अनेक मोर्चे मराठ्यांनी काढले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आज खुलासा केला। म्हणजे वेळोवेळी आम्ही पण मीडियामध्ये बघितलं की या आंदोलनामध्ये कोण आहे, कोण पवार साहेब आहेत का, कोणी एकनाथ शिंदे साहेब आहेत का, ते तसं नाही आहे। मराठ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेलं आणि जरांगे पाटलांनी स्वतः अनेक उपोषण, मला वाटतं 7 का 9 उपोषण त्यांनी केले। त्याच्यातनं लोक एक मराठा समाज एकवटला होता आणि त्यांनी ते बरोबर सांगितलंय की ह्याच्या मागे कोणीही नव्हतं आणि लोकांनी अशा वेगळ्या म्हणजे मीडियाने वेळोवेळी अशा शंका उपस्थित केल्या की ह्याच्या मागे कोण आहे, परंतु त्यांनी आज खुलासा केला, ते एका दृष्टीने बरं झालं।